हाय हॅलो नमस्कार, मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर त्या ताईंचा दुसरा कुर्ती आता मीच वेअर केली, कारण की म्हटलं घरात घालून आता यूज करूया। तर मी जे स्किन केअर करते ना, मला खरंच इतकं म्हणजे छान वाटते ना, मस्त वाटते। फक्त डोळे अजून आत आहेत ना, तर ते मी आता पौष्टिक असं काही काही खाऊन ना बाहेर आणणार आहे लवकरच, कारण मस्त वाटते मला। मी थोडं करायला लागले ना, तर मला स्वतःलाच माझ्या स्वतःमध्ये म्हणजे खूपच बदल वाटायला लागले। तर चला आता मला ना कामाला लागायचं आहे, कारण बसायला आणि बोलत बसायला तर अजिबात वेळ नाही। तर चला, तर ही झाडं इतकी झाड वाढलीत ना, म्हटलं खाली नेऊन लावते मोकळ्या जागेमध्ये, तिथे येतील तरी तर काही नाही याचं काम। एक आहे तुळस, ती हे एक सदाफुलीचं आहे ना, तर बस झालं, तुळस पण आली याच्यामध्ये। आणि ह्यातल्या पण थोड्याशा ज्या हे ना बाहेर आलं ना, आतमध्ये टाकायचं, मस्त फुलतंय। ह्याचं नीती थोडं तोडून खाली लावून देते। ह्या खाऊच्या पानाचं नेऊ का? अजून थोडं लांब झालं ना मग नेईल, नाही तर माझंच यायचं नाही परत, नाही तर असं व्हायचं। तुला आणायला चालली होती खाली, तर म्हटली ही थोडी झाड आहेत ना, तर ती पण लावून देऊया, म्हणजे कसं होईल ना, मस्त येऊन जातील खाली, मोकळ्या जागा आहे ना तिथं। तर इथं ते झाड होतं ना, तर त्याची सगळी फुलं ना जळून गेली बघा, एक पण नाही राहिलं, सगळे जळालेत। तर मी आता ना इथं लावून घेते, सगळे झाड आहेत ना ते। हा ना इकडचा घराच्या मागचा मस्त असं स्पेस आहे, फुले घेते थोडी लावून दिली मी। इथे या कुंडीमध्ये तुळस लावली, कुंड्या पण तशाच मोकळ्या पडल्यात। तर तुळस आहेत, ही कशाचं मिरचीचं झाड आहे का काय? नाही मिरचीचं नाहीये, तर मला लावायचं आहे कोथिंबीर वगैरे, मिरची असलं बरंच लावते मी। ह्याच्यात लावले सदाफुलीचं, नंतर इकडं असं कुंड्या पण मोकळ्याच आहेत। आणि कढीपत्त्याचं तर ना किती लगेच उगवतात, ही तर झाड आहे ना 2-3 आहे ना, कढीपत्त्याची नव्हतीच, किती आलेत, इतके मस्त मस्त आलेत ना। मला मी पण वर नेऊन लावणार आहे 2-4 झाडं, म्हणजे ना अजून माझ्या कुंडीतनी भरपूर कढीपत्ता होईल। आता पण इथं गरज नाहीये। मोगरा हे मस्त आहे झाड, पण याला कटिंग कसं करायचं बरं? शेंडी कट करावीत का असं, नाहीतर ओरडायची मला, म्हणायची तू कशाला केलं। तर रुद्र स्कूलमध्ये जाईपर्यंत म्हणजे 12:15 पर्यंत मला काहीच करता येत नाही, त्याच्यामध्येच गुरफटून राहावं लागतं। त्याच्यानंतर आता मी ह्या स्कर्टचं ना कटिंग आणि स्टिचिंग दोन्हीचा व्हिडिओ बनवला, ते केलं, एडिट केला आणि व्हिडिओ सुद्धा अपलोड केला। म्हणजे मला 1:30 वाजली होती हे सगळं करता करता। व्हिडिओ अपलोड केला आणि परत लगेचच म्हटलं चला कामाला लागूया। व्हिडिओ ना बऱ्याचशा कमेंट येतात की सारखं की कटिंग आणि स्टिचिंगचे व्हिडिओ टाकत जा, तर व्हिडिओ बनवणं ना खूप टाइमपास होतो, इतका टाइम जातो ना। सकाळपासून मी तेवढंच केलं, नाहीतर माझे हे जे टार्गेट आहे ना ते कंप्लीट झालं असतं। आतापर्यंत माझा 4था 5वा तरी ड्रेस असता शिवायचा, जर मी ते व्हिडिओ बनवत बसली नसती तर।
कारण सकाळी पण बऱ्यापैकी झालं असतं. कारण आता व्हिडिओ बनवायचं म्हटलं ना तर थोडंसं आधीच थोडंसं करून ठेवावं लागतं, मग त्याच्यामध्ये सकाळचा पण वेळ जातो. आणि आता त्यामुळे मग मी एवढी जास्त व्हिडिओ टाकत नाही. आणि छोटे असतील तर ठीक आहे, जास्त मोठा व्हिडिओ असेल ना एडिट करायला आणि त्याला व्हॉइस ओव्हर करायला इतका जास्त उशीर जातो ना, त्यामुळे मग म्हटलं राहू दे. तर आता पटपट बघूयात रुद्र येईपर्यंत किती कंप्लीट होत आहे ड्रेस. आणि उठायचंच नाही पण असं मी ठरवते, पण कोणी ना कोणी येतच. म्हणजे आता इथं मी पण नवीन आहे आणि सगळेच जण नवीन आहेत ना, त्याच्यामुळे कुणालाच इथं करमत नाही. तर कुणी ना कुणी येतं, मग आपल्याला वेळ देणं तेवढंच महत्त्वाचं असतं. आणि काही नाही, मी काम केलं तर चालतं, पण मग मला बरं नाही वाटत की उगाच ते येऊन माझ्यापाशी बसणार आणि मी काम करत राहायचं, मला ते बरोबर नाही वाटत. त्याच्यामुळे मी पण मग गप्पा मारत बसते. तसं पण कसं आहे ना, थोड्याफार तरी असं गप्पा वगैरे मारायला बरंच वाटतं, कामातून थोडंसं वेगळं काहीतरी. नाहीतर मग मला इतकंसं गप्पा वगैरे नाही वेळ भेटतो, नाही मी कुठं जाते. निकिता तर मला ओरडते की जवळच गार्डन आहे, चल ना संध्याकाळचं जाऊ वगैरे. ती रुद्रला आणि पिहूला दोघाला घेऊन जाते, मी माझे एकटीच काम करत बसलेली असते घरात. म्हणजे मी जातच नाही, कारण तिकडे गेले की परत 2 तास जातात. त्याच्यामुळे मग ते आधी ठीक होतं, ज्यावेळेस काही काम नसतं ना त्यावेळेस ठीक आहे की बाबा 4-5 वाजेपर्यंत सगळं काम आवरलं आणि बाहेरून थोडं 2 तास फिरून आलो. तर तसं नाही होत. मला केसांची ट्रीटमेंट करायला जायचं आहे, केव्हाचं माझं चाललंय मनातून की नाही करायचं थोडंसं. तर डॅन्ड्रफसाठी आहे आता थोडासा ठीक, पण डॅन्ड्रफ आणि हेअरफॉल दोन्हीसाठी मी एक छोटीशी ट्रीटमेंट करणार आहे, म्हणजे सलूनमध्ये. बघूयात आता काय दाखवतायत काय नाही, काय कसं सांगतायत. कारण की केसना खूप जास्त गळतायत आणि मलाच बघा केवढी शेपटी झाली नुसती वेणी घातल्यानंतर. तर मलाच ते नको वाटते. आणि आता तर मी वेणीच घालून ठेवते, कारण की मग वरती बांधून ठेवले ना मग जास्त टाईट राहिले ना तर अजून केस तुटतात. त्याच्यामुळे मग म्हटलं वेणीच बांधून ठेवूया. तर रुद्र आला आता आणि इतकं मस्त या रूममध्ये ना हवा पण खूप छान येते. कसली हवा सुटली आता, पाऊस पडायला लागला ना मस्त हवा सुटते. तर रुद्रासाठी ना क्रीम आणि सोप घेतला होता. त्याला ना अजिबात आवडत नाही साबण लावायला, अजिबात. इथं फक्त गालाला इथं लावायचं, तिथं नाकाला इथं, झालं संपला विषय. असं तोंड असं आपण कसं धुतो तसं त्याला अजिबात नसतं. त्याला भीती वाटते माझ्या डोळ्यात जाईल, अजिबात नकोच म्हणतो. तर एक क्रीम आणि हे घेतलंय दोन्ही. तर हे एका ताईनीच पाठवलंय त्याच्यासाठी. तर मला लगेच याला कळतं की घरी कोणतरी आलंय. अरे हे सामान बघ की, ह्याच्यावर न ओळख की तू, हे इकडे कसं काय आलं? वर ठेव आपलं, वर ठेव. अरे ती सावी आली होती, सावीची आपलं घर चिमणीचं घेऊन गेली होती ना ती. तर अजून एक जण आले तिथंच राहायला, त्यांना 15 दिवस झाले, आमच्या नंतर 15 दिवसांनी. त्यांना तर नको झालंय, कारण त्यांना तर ट्रॅव्हलिंग सहन होईना वाटतं. आता कंपनीच्या तिकडे बघणार आहेत, कंपनीच्या तिकडे आहेत असं नाही की नाहीये, पण खूप जास्त खेड्यात येतात पलीकडे, एकदम सिटी सारखं नाहीये वाटतं. बरेच जण म्हणतात नको तिकडे, त्याच्यामुळे तर सगळेजण इथं सिटीत राहतात. कारण शाळा वगैरे पण पाहिजे मुलांसाठी, नाहीतर मग राहायला तर काय कुठेही राहतो. त्यांना तर अजिबात म्हणजे उलट्या सहन होत नाहीत वाटतं. ते नागपूरचे आहेत, म्हणजे उलट्याच होत आहेत त्यांना, अजिबात एसीची बस सहन होत नाहीये त्यांचं चाललंय. ते आली होती मगाशी, म्हणजे 2 वेळा आम्ही आल्यापासून मला वाटतं 2 वेळा आली होती. मगाशी पण आली होती, ऍडमिशन घ्यायलाच बघायला गेली होती तिच्या मुलीसाठी. तर तिने हे केलंय हे सगळं. मी आत्ताच आले ना इकडे, रुद्र आल्यानंतर त्याला तयार करायलाच इकडे आले. तर मी ओपन ठेवते थोडंसं मस्त असं गादीवरती, थोडं ऊन गेलं ना, कारण आमची पिहू आहे ना बाजूला सारखी काही ना काही सांडत राहते ना, थोडी सुकून जाते. तरी सगळी झाडाचे पानं त्या दोघी जणींनी तोडल्या. तर रुद्र तर नव्हताच, त्या दोघींनी सगळी तोडत होत्या. मग पिहू पण आली होती आणि ती सावी आली होती, सावी नाव आहे तिचं. तर चल आता जेवायला द्यायचा ह्याला. तर आता रुद्रला जेवायला दिलंय. जेवायला दिलं नाही तोपर्यंत जाऊन टीव्ही चालू करून आला. हा रे, टीव्ही बघत मला म्हणजे माझी सवय लागली, टीव्ही बघतच जेवावं लागतं. भले जेवण झालं की लगेच टीव्ही बंद करायची, पण जेवताना मात्र टीव्ही चालू करायची. तर हे व्हायब्रेशन पॅड पण घेतलेत बघा. स्टँड होतं पण ठेवता येत नाही आम्हा दोघाला, मशीन उचलतच नाही. बाथरूम मध्ये ते एकदम आतल्यात झालंय, नीट उभा राहता येत नाही, मशीन अशी उचलता येत नाहीये. तर ते म्हणले ते व्हायब्रेशन पॅड घे, जसे दमनमध्ये वापरले होते तसे. ह्याने ना मशीन व्हायब्रेट पण जास्त होत नाही. मशीन व्हायब्रेशन म्हणजे होत नाही जास्त. व्हायब्रेट होताना कशी मशीन स्टँडवर ठेवली ना हालतं, तसं ते स्टँड चांगलं आहे, पण बघ आता नंतर जिथं जाईल तिथं वापरायचं. तर हे ना काय होतं ना, हे पाठीमागचं हे रबरचं आहे ना, तर एकदम असं मी चिकटून बसते त्या फरशी बरोबर. त्यामुळं इकडं सुद्धा सरकत नाही मशीन, त्यामुळे छान आहे. आणि कितीला मिळते? फक्त 60 रुपयाला 4 पॅड आहे ते, 60ला. आणि हे आपण सोप्याच्या स्टार भेटला नको काय.
अरे बापरे, स्टार भेटला आज पहिल्यांदाच स्कूल चालू झाल्यापासून. आता उलटा दिसत आता सीधा दिसते. सीधा काव दिसायला लागली. आता उलटा. तर हे ना खरंच खूप मस्त आहेत बरं का. आपण हे कपाटाच्या, फ्रीजच्या खाली, नंतर आपलं कपाट असतं कपाटाच्या खाली, बेडच्या खाली जे कोणे राहतात ना कोपरे 4, तर त्याच्या खाली ठेवू शकतो. कशावर पण. मला सोप्याला नाही करे, सोप्याला ऑलरेडी आहे त्याचं, पण फ्रीजला, नंतर कपाटासाठी आणि बेडसाठी, सगळ्या टिपॉयला पण हे चांगलं आहे. ह्याच्यावरती ठेवायचं, व्हायब्रेट होत नाही, सगळ्या गोष्टीसाठी चांगलं आहे ते. म्हणजे तिथं तर ऍड लावली होती आणि त्यांनी बऱ्याच तिथंच दिलं होतं. तर हे सगळं ना भिंत बघा पाण्याने कशी ही झाली. इकडचं तर आता होतच, पण इथं मंदिराच्या इथं पण आज झाले. मंदिराच्या ह्या साईडला हे पण निघणार आहे आता, आज उद्या निघूनच जाईल, पाऊस आला ना. आता झालं, साहेबाला जेवायला दिलं. मी आधी जेवले होते, मी त्याच्या सोबतच जेवते दुपारचं 4:30ला. आता सवय म्हणजे सवय व्हायला लागली, कारण सकाळचं त्याच्यासोबतच 11ला जेवते, परत मला दुपारी भूक नाही लागत, त्याच्यासोबतच जेवते 4:30ला. तो आला की 4:45ला येतो, मग आम्ही दोघं जेवतो फ्रेश होऊन. पण आज मी आधीच जेवले होते, मला प्रचंड भूक लागली होती, तर आधीच जेवले होते. तर आता त्याला ना अभ्यास करायला, तर आमच्या रुद्राचं कसं आहे ना, असं नसतं की बाबा तो टीव्ही बघतोय ना, तर मी कंटिन्यू हट्ट धरून बसत नाही की मी टीव्हीच बघणार. त्याला म्हटलं ना बाळा बंद कर, 5 मिनिटं झाली, 5च मिनिटं, मोजून 5 मिनिटं बघणार, लगेच बंद करणार, असं आहे. आणि त्याला तर थोडं सुट्टी राहिली किंवा गावाकडे जाऊन आला ना, त्याचं डोकंच नीट चालत नाही. आणि आता व्यवस्थित रुटीन लागले, आणि आता कर्फ्यू पण, अरे आणि कर्फ्यू पण आता छान लिहितोय तो, मस्त लिहितो. आता बघ संध्याकाळ, आता त्याला ना होमवर्क दिलाय, इतका होमवर्क दिलाय ना, 1 पेज पासून 9 पेज पर्यंत सगळं त्याला कम्प्लीट करायचं. आता किती वाजेपर्यंत कम्प्लीट होतोय बघूया. आणि माझी तर 2 ड्रेस हे वाले शिवून झाले पार्टीवरचे, आणि स्कर्ट एक झाला, 3 झाले सकाळपासून. टार्गेट आहे सगळं कम्प्लीट करायचं. तर सगळं कम्प्लीट होणं, अजून किती ड्रेस आहेत, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 ड्रेस आहेत, तर नाही होणार. हा बघू, तुझा देऊ दे का माझा देऊ ते, बघूयात माझ्या आता किती कम्प्लीट होत आहेत. तर आता वाजले 5 वाजून गेले, 5:15 झालेत. स्टार्ट. चलो 6:30 पर्यंत आता 2 ड्रेस तरी व्हायला पाहिजे कम्प्लीट, आणि मग 6:30ला उठून झाडू मारायचं, फ्रेश व्हायचं, कारण मग चहा, दिवाबत्ती वगैरे सगळं करायचं. तर आता जेवण वगैरे झालं, आणि आज होती अंड्याची भाजी केली होती, रस्सा भाजी, चपाती, मस्त जेवण झालं. आणि त्याच्यानंतर आता म्हटलं साफ करून घेते. तर मी साफ करायच्या आधीच माझा काही एवढा किचन ओटा साफ होत नाही, म्हणजे नाही केला ना तरी पण चालतो, काहीच एवढी घाण किंवा चिकट चुकट असं काही पडलेलं नसतं. शिगडीवरतीच तेवढं थोडंसं खराब होतं, पुसून घेतलं तरी चालतं, पण धुवून मी घेते, कारण कसं थोडंसं जरी असं चिकटपणा राहिला ना, मग ते कॉक्रोच वगैरे यायला चालू होतं. आणि आता तर पावसाचे दिवस आहेत, पावसामध्ये तर जास्तच होतं. आणि साफ केल्याशिवाय झोपच लागत नाही, नाहीतर मनात सारखं लागून राहते की हे साफ नाही केलं. त्याच्यामुळे किती पण उशीर होऊ दे, पण भांडी आणि किचन आवरल्याशिवाय ना झोपूच वाटत नाही. बायकांचं असंच आहे, संध्याकाळी किती पण लेट होऊ दे, पण भांडी धुतल्याशिवाय झोपायचंच नाही. तर मी पटपट पाणी ओतूनच डायरेक्ट वायपरने घेते वडून, म्हणजे पटकन माझं ह्या जो काही एवढं किचनचं आहे ना वरचं, ते साफ होऊन जातं. आणि ही उंची कमी आहे माझी नाही आहे, तर या किचन ओट्याची उंचीच खूप जास्त आहे. मला वाटतं त्यांचं वर खाली असं घर होतं, म्हणजे वरती 4 रूम होत्या का काय, आणि त्याचं त्यांनी नंतर किचनमध्ये रूपांतर केलेलं आहे. कारण की किचन बघताच तसं वाटतंय, जे काही बेसिन आहे ना ते एक साईडला आहे, आत्ता बेसिन बनवले असं वाटतंय ते, कारण की एकदम छोटंसं बेसिन आणि एक साईडला त्यांनी तसं ते तयार करून घेतलंय. आणि नळ आले ते एकदम पुढं, त्याच्यामुळे भांडी धुता येत नाही बेसिनमध्ये, सगळं पाणी खालीच येतं बाहेर, आणि व्यवस्थित घासता पण येत नाही. आणि माझं असं आहे की मला बेसिनमध्ये प्रचंड आवडतं भांडी धुवायला, किती पण भांडी असू द्या, मग मी थकत नाही. पण बाहेर घेऊन जायचं, परत ते भांडी धुवायची, बसायचं, परत आणायची, हे असा टाइमपास मग नको वाटतं मला. पण आता इथं ऑप्शन नाही, मला बाहेरच धुवावे लागतात रोजच. छोटे छोटे असेल तर बेसिनमध्ये धुता येतात, पण मोठी कढई, परात वगैरे नाही येत धुता, कारण एवढंसं छोटंसं बेसिन आहे, त्यात एक पातेलं ठेवलं तरी जागा शिल्लक राहत नाही, त्यात कुठं धुवत बसायचं. त्यामुळे मग आता मला बाहेरच धुवावे लागतात, नाहीतर मला बसून धुवा भांडी इतका कंटाळा येतो ना, नको वाटतं. उभा राहून आपलं पटपटपट झालं, पटकन होऊन जातं. तर पाण्याचा वगैरे इथं काही प्रॉब्लेम नाही आहे, मी किती पण पाणी वापरते, कारण 2000 लिटरची टाके, रोज सकाळ संध्याकाळ पाणी सुटतं, त्याच्यामुळे ती गच्चच भरून राहते सारखी, थोडी पण खाली होत नाही, किती पण वापरा.
किती पण म्हणजे मी वापरते पाण्याचं इथं काही हेच नाही. आणि जरी आपण नाही वापरलं ना तर टाकी भरली ना मग ती बाहेर येऊन पाणी नास होतं, कारण मग ते कोण बंद करायला जाणार, टाकी भरली की परत खाली सुटणार, हे सगळं राहतं. तर आता चला पटकन भांडी एवढी धुवून घेते आणि भांडी धुईपर्यंत रुद्र निकिताच्या घरीच असतो, म्हणजे जेवतो आमच्यासोबत, नाहीतर ते तिकडेच जेवतो. थोडा लवकर जर गेला की नाही तर मग जेवण केल्याशिवाय येतच नाही इकडं. आणि मग इकडून जेवण करून गेला, आज इकडनं जेवण करून गेला होता आणि म्हटला 9 वाजले होते तर म्हटलं आज जातो थोडा 10 मिनटं खेळतो, आणि 10 मिनटं म्हणून गेलाय ते आता 9:30 पर्यंत तो तिकडंच आहे. मग आता म्हटलं तो आहे तिकडं तोपर्यंत हे लटकन तेवढे एका ड्रेसची राहिलेली कंप्लीट करते, म्हणजे मग ते एक टेन्शन राहत नाही की लटकनसाठी ड्रेस उगा आकडून पडलाय, म्हणून मग पटकन उचलून आपल्या पलीकडे ठेवून द्यायचा. त्यासाठी म्हणले एवढे पटकन लावून घेते. आणि रुद्राचे पप्पा पण आले ना सारखं चला की झोपाय चला की झोपाय सुरूच राहतं त्यांचं. 9 नाही वाजले ना तर चला झोपायला, थकूनच एवढे जातात. त्याच्यामुळे मला पण ना कधी एकदाची डोळे मिटते असं वाटतं. दुपारची ना पूर्ण म्हणजे फुल झोपायची सवय होती, फुल दमनमध्ये. मी शिलाई काम एवढं करत नव्हती ना त्यावेळेस मी रुद्र आला 1 वाजता की आम्ही 2:30-3ला जे झोपायचो डायरेक्ट 6ला उठायचो, ना काही काम ना धंदा, नुसतं झोपून राहायचो. आणि तिथं तर माझं म्हणजे झोपाळूच नाव पडलं होतं. दुपार झाली की मी झोपायची डायरेक्ट 6लाच उठायची. पण आता इथं असं वाटतं 5 मिनटं तरी झोप असावी, भेटावी झोपायला. तर एक 4 ड्रेस आणि एक स्कर्ट एवढंच आज कंप्लीट झालं. तर कमीत कमी 7 आणि जास्तीत जास्त 10 ते 11 ड्रेस मी शिवते रोज, होतातच. पण आज तर दुपारपर्यंत 1:30 वाजेपर्यंत तर तो टाइमपासच करत बसली व्हिडिओचा आणि ह्याच्यात त्याच्यात. त्याच्यामुळे आणि त्याच्यानंतर पण मग ते आली दुपारी, त्याच्यानंतर तिच्यासोबत 2 तास गप्पा मारत बसली. तर ह्याच्यामुळे नाहीतर मग होतात माझे कंप्लीट 1:45 ते 1 तासाच्या आतच एक ड्रेस माझा रेडी होतो. त्याच्यामुळे मग मी शक्यतो 8 ड्रेस तरी मी कंप्लीट करतेच, कारण मी रात्रीपर्यंत करते, झोपेपर्यंत सुरूच राहतं, थोडं थोडं चालूच राहतं. आणि आता ना मी जे तेल बनवले ना आज मी पहिल्यांदाच वापरणार होते, तर इतका मस्त असा वास येत होता ना तेलाचा, खूप जास्त छान येत होता, मला प्रचंड आवडलं. आणि मसाज केला मस्त आणि रिलॅक्स वाटते. तर बघा किती केस गळत आहेत, 2-3 केसांच्या वर माझी केस नाही निघायचे, पण आता कांगवा गच्च भरून एवढी केस निघतायत ना की मला नुसतं त्याचं जास्त आता हे झालं. किती उपाय करणार करून करून, बघू आता किती दिवसात या तेलाने फरक पडतोय. आणि कंटिन्यू आता मी हे घरी बनवलेलंच तेल वापरणार आणि इथून पुढे पण घरीच बनवणार. आता ह्याच्यामध्ये फक्त रोजमरीचे जे लीव्ज आहे ना ते मी आणून टाकणार आहे. तर आता येतीलच, मी ऑनलाईन ऑर्डर केलेत. तर आता रुद्र तिकडनं आला आणि मी पण माझं आवरलं आणि आता त्याला दूध प्यायला दिले. दूध पीत मी पिक्चर लावला होता आणि त्याच्यामुळे अर्ध लक्ष माझ्याकडे वेणी घालण्यात आहे आणि अर्ध लक्ष तिकडे पिक्चरकडेच आहे. तर आता पटकन वेणी वगैरे घालायचं आणि राहिलेलं थोडंसं बदाम वगैरे भिजत घालायचं आणि जाऊन झोपायचं. तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये. चला बाय.